आमच्या आजोबा म्हणजे घरचे जिवंत पुस्तक होते. दर रविवारी संध्याकाळी आम्ही सगळे त्यांच्या अवती बसायचो आणि ते एकदा नवीन किस्सा सांगायचे. त्या दिवशी मात्र माझ्या आवाजात थोडी थकवा होता. पावसाचा रिमझिम चालू होता आणि दिवेच्या मंद प्रकाशात त्याच्या चेहऱ्यावर सावल्या हलत होत्या. आज शेवटचा किस्सा सांगतो, ते हसत म्हणाले. आम्ही सगळे दचकलो. का आजोबा?" मी विचारलो. ते काही बोलले नाही. फक्त हळूच सुरुवात केली. एक गाव होतं. तिथे एक हट्टी मुलगा होता. त्याला वाटायचं की जग माझ्या मनासारखं चालेल. पण एक दिवस त्याने आई-वडिलांचं मन दुखवलं आणि ते घर सोडून गेला. किस्सा पुढे सरकत होता. तो मुलगा शहरात मोठा झाला. पैसा, मान सन्मान सगळं मिळालं. पण जेव्हा परत गावात आला तेव्हा घरच्या दारावर कुलूप होतं. त्या मुलाला तेव्हा समजलं की आजोबा थांबले, की यश म्हणजे फक्त पैसा नसतं. घर, माणसं, प्रेम हेच खरं धन असतं. ज्याच्या डोळ्यात पाणी होतं. आम्ही शांत झालो. तो मुलगा मीच होतो. त्याने हळू आवाजात सांगितलं, "आमच्या अंगणात आम्ही कधीच त्यांना इतकं उघडपण बोलताना पाहिलं नव्हतं. मी माझ्या आई-वडिलांना शेवटचं माफ करू म्हणू शकलो नाही." ते म्हणाले, "म्हणून तुम्ही कधीच अहंकाराचा प्रेमापेक्षा मोठं करू नका." त्या रात्री त्यांनी आम्हाला जवळ घेतलं आणि त्यांनी हात थरथरत होता, पण स्पर्शाचं माया होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते शांत झोपलेले आढळले, कायमचे. आजही रविवार सायंकाळी आम्ही त्या जागी बसलो, दिवा लावला आणि त्यांच्या शेवटच्या किस्स्यांची आठवण करतो. कारण तो फक्त शेवट नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्याचा स्वीकार होता आणि आमच्यासाठी कायमचा धडा. प्रेम फक्त करायला उशीर करू नका. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.